भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज अभिषेक शर्माने न्यूझीलंड विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात वादळी खेळी करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे. टी20 विश्वचषकाच्या आधी त्याचा हा उत्कृष्ट फॉर्म संघासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अभिषेक शर्माने एकही डॉट बॉल न खेळता चौकार षटकारांच्या फटकेबाजीसह 68 धावांची मॅचविनिंग खेळी केली. त्याच्या वादळी खेळीनंतर माजी अष्टपैलू खेळाडू व अभिषेक शर्माचा गुरु युवराज सिंगने पोस्ट शेअर केली आहे. भारताच्या टी20 संघात सलामीवीर म्हणून निवड झाल्यापासून अभिषेकने एकापेक्षा एक वादळी खेळी केल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात तर अभिषेकने फक्त 14 चेंडूत अर्धशतक झळकावून सर्वांना चकित केलं. यासह टीम इंडियाने फक्त 60 चेंडूत विजय मिळवला. अभिषेकने त्याच्या खेळीदरम्यान अनेक विक्रम मोडले, पण युवराज सिंगचा विक्रम तो मोडू शकला नाही आणि याबाबतच पोस्ट शेअर करत युवराजने त्याची खिल्ली उडवली आहे. अभिषेक शर्माने पॉवर प्ले मध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. प्रत्येक चेंडूवर चौकार षटकार आणि एकेरी दुहेरी धावा घेत त्याने आपला डाव साकारला. अभिषेक 14 चेंडूत अर्धशतक करत टी20 मधील दुसरा सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. अभिषेक शर्माने 20 चेंडूत 7 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 68 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एकही डॉट बॉल खेळला नाही, ही लक्षवेधी बाब ठरली. अभिषेक शर्माने 68 धावांच्या खेळीदरम्यान टी20 इतिहासातील दुसरं सर्वात जलद अर्धशतक झळकावलं, तर 12 चेंडूत सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावे आहे. युवराजने 2007 मध्ये इंग्लंड विरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक करत वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केलं होतं. अभिषेकने वादळी खेळी केली खरी, पण तो युवराजचा विक्रम मोडू शकला नाही. युवराजने इंस्टाग्रामवर टॅग करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "तू अजूनही 12 चेंडूत 50 धावा करू शकला नाहीस." युवराजने अभिषेकचं कौतुक करत पुढे म्हटलं की असाच छान खेळत रहा. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने 153 धावा केल्या, ज्यामध्ये ग्लेन फिलिप्सने 48 धावा केल्या. टीम इंडियाकडून स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने 3 विकेट्स घेतल्या, तर एका वर्षानंतर संघात परतलेल्या रवी बिश्नोईनेही 2 विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्याच चेंडूवर विकेट गमावली, पण नंतर अभिषेक शर्मा, ईशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी अवघ्या 60 चेंडूत 8 विकेट्सने संघाला विजय मिळवून दिला.